नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बॅक्टेरियोफाज ॲज अ डिकंटॅमिनेशन सोल्युशन म्हणजे जे काही वॉटर आहे त्याला डिकंटॅमिनेशन करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्पेशली जो काही बॅक्टेरियोफाज आहे जे फाजेस आहे ते स्पेशली बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात, जेणेकरून जे काही बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे ती रिड्यूस होते, त्याचं रेप्लिकेशनसुद्धा रिड्यूस होतं आणि त्यामुळे जे की वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले जे काही पॅथोजन आहे ते आपण याच्याद्वारे जे काय आहे ते किल करू शकतो. आणि ॲज अ रिव्होल्युशनरी जे काही वॉटर आहे त्याला डिकंटॅमिनेशन सोल्युशन म्हणून बॅक्टेरियोफाज जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर हा केला जातो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये स्पेशली जे डिकंटॅमिनेशन सोल्युशन म्हणजे जे काही वॉटर आहे त्याचं डिकंटॅमिनेशन कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात पहिल्यांदा जे की ओव्हर 2 मिलियन जे काही पीपल आहे जे की जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे सेफली जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे त्याच्यापासून दूर आहेत. कारण जे स्पेशली जे काही बॅक्टेरियल कंटॅमिनेशन आहे त्याच्यामुळे ॲन्युअली हे आपल्याला 4,85,000 हे काही डायरल जे काही डेथ आहे म्हणजे डायरियामुळे लोक हे मरत आहेत. आणि त्याच्यामुळे जे काही अँटीबायोटिक रेजिस्टन्स स्ट्रेन जे काही आहे ते ट्रेडिशनल जी काही ट्रीटमेंट मेथड आहे ती स्ट्रगल होत आहे. तसंच आपल्याला माहिती आहे की डिकंटॅमिनेशन करण्यासाठी की जे वॉटर जे आहे ते फुल्ली प्युरिफाय करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निकसुद्धा आहेत. केमिकलवाले टेक्निक आहेत, क्लोरिनेशन आपण करू शकतो किंवा UV ट्रीटमेंट करू शकतो. पण केमिकल डिसइन्फेक्शन मेथड आपण पाहिल्या तर त्या जास्त त्याच्यामध्ये आपल्याला की हार्मफुल प्रोडक्ट जे काय आहे ते क्रिएट होतात. तसंच जे काही याच्यामुळे जे काही एन्व्हायरमेंटमध्ये रॅपिडली चेंज आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे की जे वॉटर आहे त्याला आपण केमिकल वापरतो आहे. केमिकल हे काय करतात, वेगवेगळे जे काही बाय प्रोडक्ट हे तयार करतात आणि बाय प्रोडक्ट जर आपल्या बॉडीमध्ये जर गेलं तर त्यामुळे अजून आपल्याला त्रास होऊ शकतो. तसंच क्लोरिनेशन हे जे काही आहे याच्यामुळे कार्सिनोजेनिक जे काही ट्रायहॅलोमिथेन हा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोड्यूस होत असतो. तसंच UV ट्रीटमेंटमुळे हाय एनर्जी कन्झम्पशन आपल्याला लागते. तसंच मेम्ब्रेन फिल्ट्रेशन जे काही टेक्निक आहे त्याला आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे जास्त प्रमाणात लागतं आणि त्याचं मेंटेनन्स करणं हे खूप मोठं टास्क आपल्याला पाहायला मिळतं. अशा जे काही कॉन्व्हेन्शनल जे काही ट्रेडिशनल जे काही अप्रोच आहे त्याच्याद्वारे आपण स्पेसिफिक जे काही सिलेक्टिव्हली जे टार्गेट स्पेसिफिक पॅथोजन आहे त्याला आपण डिस्टर्ब करू शकतो. पण हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, इसेन्शियल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा इकॉलॉजिकल बॅलन्स आहे याच्यामुळे सुद्धा हे जे काही बेनिफिशियल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचं ते सुद्धा किल याच्यामुळे होऊन जातात. मग त्याच्याऐवजी आपण हे जे काही वेगवेगळ्या ज्या टेक्निक आहे, क्लोरिनेशन असेल, UV ट्रीटमेंट एक्सपोज असेल किंवा मेम्ब्रेन फिल्ट्रेशन असेल किंवा केमिकल डिसइन्फेक्शन मेथड असेल, त्या न वापरता आपण डायरेक्टली बॅक्टेरियोफाज जी काही टेक्नॉलॉजी आहे ती जर वापरली त्याच्यामुळे फक्त जे काही बॅक्टेरियोफाज आहे म्हणजे उदाहरणार्थ जे पॅथोजन आहे म्हणजे त्यामध्ये येतात E. coli, सॅल्मोनेला असे वेगवेगळे जे काही पॅथोजन आहेत जे की वॉटरमध्ये प्रेझेंट असतात ते आपण याच्यामध्ये स्पेशली त्याला किल हे करू शकतो. ज्याच्यामुळे जे काही वेगवेगळे जे काही डिसीज आहे म्हणजे डायरिया असेल असे वेगळे जे काही हॅझार्डस डिसीज आहेत ते कॉज हे होणार नाही. तर हे जे काही पूर्ण डिस्कवरी किंवा रिकग्निशन आहे ते कसं होतं ते आता आपण पाहूया. स्पेशली जो काही बॅक्टेरियोफाज आहे तो हा एक व्हायरस आहे जो की बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो, जो की मोस्टली अबंडंट बायोलॉजिकल एंटिटी आहे अर्थवरती. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय करतो, फर्स्ट रिकग्निशन. तर इच जो काही फाजेस आहे तो एखाद्या स्पेसिफिक टार्गेट जो काही स्पेसिफिक जे काही बॅक्टेरियल स्ट्रेन आहे त्याला इन्फेक्ट करण्यासाठी किंवा टार्गेट करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तो त्याच्या सरफेस रिसेप्टर जे काही असेल त्याला रिकग्नाईज करून त्याच्यावरती बाइंड होतो आणि त्याला आपण लॉक अँड की मेकॅनिझम हे म्हणतो. जेणेकरून जे काही ह्युमन सेलला याच्यापासून काही हार्म नसतो आणि जे काही बेनिफिशियल जे काही बॅक्टेरिया आहे त्यालासुद्धा याच्यापासून काही हार्म जे काही आहे किंवा धोका आहे तो नसतो. तो फक्त स्पेशली जे काही पॅथोजन असतील किंवा डिसीज कॉजिंग करणारे जे काही पॅथोजन आहे किंवा बॅक्टेरिया आहे त्याला हा टार्गेट करतो. त्याच्यानंतर नॅचरल रिप्लिकेशन. सगळ्यात पहिल्यांदा मग तो सरफेस रिसेप्टरला रिकग्नाईज करून ते जे काही सरफेस रिसेप्टरवरती वेगवेगळे जे काही प्रोटीन असतील, पॉलिसॅकराइड असेल त्याच्यावरती अटॅच होतो. अटॅच झाल्यानंतर फाजेस जे काय आहे
तो त्याचे जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये इंजेक्ट करतो, जेणेकरून जे काही बॅक्टेरियलची जी काही मशिनरी आहे ती हायजॅक करू शकेल आणि त्याचे जे काही न्यूट्रन असेल ते स्वतःसाठी रेप्लिकेशनसाठी वापरून घेतो आणि असे वेगवेगळे जे काही 100 ऑफ दी जे काही फाजेस आहे ते न्यू तयार करतो आणि तयार केल्यानंतर जी काही सेल आहे ती बस्ट होते आणि नंतर मग परत ही जी काही सायकल आहे ती नॅचरली चालू राहते. नंतर दुसऱ्या जे काही पॅथोजन असेल किंवा बॅक्टेरियल असेल ते शोधण्यासाठी तो परत बाहेर निघतो. अशी पूर्णपणे आपल्याला ही जी काही सायकल आहे बॅक्टेरियोफाजची बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट पाहायला मिळते. त्याच्यानंतर फाज बेस बॅक्टेरियल इलिमिनेशन. सगळ्यात पहिल्यांदा फाजेस जे काही आहेत जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरियाला सरफेस रिसेप्टर किंवा सरफेस प्रोटीनद्वारे रिकग्नाईज करतात, त्याला बाइंड करतात, अटॅच करतात, जे की मी मगाशी सांगितलं, जे की स्पेशली याच्यामुळे जे काही वॉटरची जी काही केमिस्ट्री असते ती सुद्धा याच्यामध्ये अफेक्टही होत नाही. त्याच्यानंतर जेनेटिक इंजेक्शन. जे की फाजेस असेल त्याची जी काही टेल असेल ती पेनिट्रेट होते बॅक्टेरियल सेल वॉलला आणि त्यांच्यानंतर व्हायरल DNA जो काही आहे तो सेल्युलर फंक्शनमध्ये डिलिव्हर केला जातो, जेणेकरून जे काही बॅक्टेरियामध्ये फाज हा एंटर झाल्यानंतर त्याची जी काही रेप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती चालू होते. त्याच्यानंतर सेल लायसिस. विदिन द 20 to 40 मिनिटमध्ये हे जे काही न्यू जे काही फाजेस आहे ते असेंबल होतात आणि बॅक्टेरियल सेलमधून ते रिलीज होतात आणि ते 50 ते 200 पर्यंत प्रोजेनी आपल्याला जी काही फाजेसची आहे ती पाहायला मिळतात आणि एखाद्या नवीन टार्गेटला सीक करण्यासाठी ते इमिडिएटली बाहेर पडतात आणि ही एक्सपोनेन्शियल इलिमिनेशन क्रिएट करतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये पाहिलं की सेल्फ लिमिटिंग ॲक्शन आहे, म्हणजे टार्गेट करून बॅक्टेरियाला पूर्णपणे इलिमिनेट केलं जातं आणि याच्यामुळे जे काही नॅचरली जे काही बेनिफिशियल जे काही बॅक्टेरिया आहेत त्याला इफेक्ट होत नाही, ह्युमन सेलला इफेक्ट होत नाही आणि जे की ही सिस्टीम आहे की वॉटर सिस्टीम आहे ती बॅलन्स अँड सेफ आपल्याला पाहायला मिळते. अशाद्वारे जे काही फाज बेस्ड बॅक्टेरियल इलिमिनेशन हे वॉटरमधून होतं आणि त्याच्यामुळे डिकंटॅमिनेशन आपण हे करू शकतो, फक्त स्पेशली जी काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया असेल त्याला. आणि याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे ओव्हर दी केमिकल मेथड. तर सगळ्यात पहिल्यांदा हार्मफुल बॅक्टेरियाला तो इलिमिनेट करतो. बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम जे काही इसेन्शियल आहे इकोसिस्टम हेल्थसाठी त्याला प्रिझर्व करतो आणि जे काही कोलॅटरल जे काही डॅमेज असेल किंवा नॉन टार्गेट जे काही स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. झिरो टॉक्सिक बाय प्रोडक्ट जसं क्लोरीन आणि ओझोनमध्ये जे काही फाजेस जे काही आहेत ते याच्यामुळे आपल्याला जे काही कार्सोनिक कंपाऊंड आहे की केमिकल रेसिड्यू आहे ते आपल्याला याच्यापासून काही प्रोड्यूस होत नाही किंवा सेल्फ रिप्लिकेशन इफिशियन्सी म्हणजे जी की फाजेसचे जी काही मल्टिप्लाय होणं किंवा जे इन्फेक्शन साईट आहे ती जी लाँग टर्म आहे याच्यामुळे होऊ शकते आणि त्याची जी कॉस्ट आहे ती खूप कमी आहे आणि याच्यामुळे जे काही कंटॅमिनेशन जे काही आहे ते कमी होऊ शकतं. तसंच बॅक्टेरियल रिडक्शन जे काही आहे ते आपल्याला 99.9% आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामुळे जे काही ऑपरेशनल जे काही एक्सपेन्सिव्ह असतील कॉन्व्हेन्शनल मेथडच्या जे वापरतो आपण ते आपल्याला त्याचा कॉस्ट जो काय तो 70% रिड्यूस होतो आणि याच्यामुळे जे काही एन्व्हायरमेंटल कॉम्पॅक्ट आहे म्हणजे हॅझार्डियस वेस्ट जनरेशन हे होत नाही किंवा कार्बन फुटप्रिंट ही जनरेटही होत नाही. तर हे आपल्याला याच्यामुळे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲज अ बॅक्टेरियोफाज टेक्नॉलॉजी डिकंटॅमिनेशन कसं करतात जे काही वॉटरचं ते पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.